हॅलो, आज आपण पाहणार आहोत कंपोजिट सेक्शन. कंपोजिट सेक्शन हे असे सेक्शन असतात ज्यामध्ये दोन स्टँडर्ड शेप्स किंवा दोनपेक्षा जास्त स्टँडर्ड शेप्स एकत्र करून एक शेप तयार केला जातो. सो वी कॅन से दॅट द कंपोजिट सेक्शन आर द सेक्शन्स which are combined by taking the sum two or more than two standard shapes. For example, this composite section, this is rectangle, this is rectangle, this is triangle. So by using both these standard shapes, this composite section is made. So we can take the example of second. So here the rectangle plus half circle. तर इथे दोन आपण एक्झाम्पल घेऊ शकतो कंपोजिट सेक्शनचे. या ठिकाणी रेक्टँगल आहे आणि त्यावर ट्रायंगल आहे. इथे रेक्टँगल आहे, त्यावरती अर्धवर्तुळ आहे. तर काही इम्पॉर्टंट जे कंपोजिट सेक्शन्स आहेत त्यामध्ये फर्स्ट टी सेक्शन आहे, त्यानंतर आय सेक्शन, त्यानंतर सी सेक्शन, त्यानंतर एल सेक्शन. ह्या सेक्शनला परत ते वेगळ्या कंडिशनला सांगू शकतात. उलटा टी, उलटा एल, आडवा आय किंवा आडवा सी. सो सम इम्पॉर्टंट कंपोजिट सेक्शन्स आर सिंपल टी, सिंपल आय, सी, एल, रिवर्स टी, रिवर्स एल, हॉरिझॉन्टल आय अँड हॉरिझॉन्टल सी. आता आपण पाहणार आहोत कंपोजिट सेक्शनचा सेंट्रॉइड कसा काढायचा. ओके, हा एक रेक्टँगल आहे, त्यावरती हा एक रेक्टँगल आहे जो टी सेक्शन असा दिसतो. त्या दोन स्टँडर्ड सेक्शनने हा टी सेक्शन बनलेला आहे, म्हणून ह्याला टी सेक्शन असं म्हणतात. हा कंपोजिट सेक्शन टी सेक्शन आहे. ह्या व्हर्टिकल पार्टला वेब असे म्हणतात आणि या हॉरिझॉन्टल पार्टला फ्लॅंज असे म्हणतात. So this composite section is made up of two rectangles, one vertical rectangle, second is horizontal rectangle. So this vertical part of this T section is known as the web, and this horizontal section of this T section is known as the flange. So how to find the centroid of the composite section? That is the question. So we know that the standard case of the rectangle, suppose this is x-axis, this is y-axis. So centroid of the rectangle lies at a distance of, suppose this rectangle is having a dimension b comma d. So this centroid lies at a distance of d by 2 and at a distance of b by 2. So here x bar is b by 2 and y bar is d by 2. मागच्या व्हिडिओत आपण पाहिले एक्स बार बी बाय 2 आणि वाय बार डी बाय 2. सो नाव वी हॅव टू फाइंड आउट द सेंट्रोइड ऑफ द कंपोजिट सेक्शन. सो फॉर दैट देयर इज अ फॉर्म्युला एक्स बार इज इक्वल्स टू a1 x1 प्लस a2 x2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 आणि y बार चा फॉर्म्युला आहे a1 y1 प्लस a2 y2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2. इथे y ॲक्सिस पासून आणि x2 म्हणजे दुसऱ्या पार्टच्या सीजीचं डिस्टन्स y ॲक्सिस पासून, किंवा आपण असे म्हणू शकतो x1 इज द डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ फर्स्ट पार्ट फ्रॉम y ॲक्सिस, x2 इज द सेंट्रॉइड ऑफ द सेकंड पार्ट फ्रॉम y ॲक्सिस. सो इफ यू टेक दिस डिस्टन्स it will be x2, and if you take this distance it will be a x1. So how to find the centroid? That is again one question. So if you take the rectangle and if you join the diagonals of the rectangle, so it crosses at one point, that point is known as the centroid. जर आपण एखादा रेक्टँगल घेतला आणि त्याचे दोन डायगोनल्स ड्रॉ केले तर ते ज्या ठिकाणी क्रॉस होतात तो पॉइंट सेंट्रॉइड आहे. तसं आपण या ठिकाणी ड्रॉ करून दाखवू शकतो. सो इफ यू ड्रॉ द डायगोनल ऑफ दिस पार्ट 1, also the diagonal of the part 2, it meet at one point, that point is known as the centroid. So the centroid
the distance of centroid from y-axis is known as the x1. Distance of centroid of the second part is known as the x2. Similarly, जर ह्या सेंट्रॉइडचे डिस्टन्स आपण x ॲक्सिस पासून घेतलं तर हा y1 आणि ह्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स आपण x ॲक्सिस पासून घेतलं तर हा y2. त्याला आपण पार्ट 1 म्हणू, त्याला पार्ट 2 म्हणू. सेक्शन 1, सेक्शन 2. So A1 is the area of first part. A2 is area of second part. X1. Now what is X1 and X2? So X is the distance in the X direction. जर आपण या T सेक्शनचा आपल्याला सेंट्रॉइड काढायचा असेल तर T च्या बॉटमला x बार अजून करू, T च्या लेफ्टला y बार अजून करू. तर x म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हे x म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स पहिल्या पार्टच्या जी. यानंतरचा व्हिडिओ आपण पाहू न्यूमेरिकलवरती कंपोजिट सेक्शनचे.